शेतकरी मित्रांनो, बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन येथे आज मी व्हिजिट दिली स्वतः. तर आज मी ऊसाच्या प्लॉटवर आलो आहे. तर आज ऊसाच्या प्लॉटमध्ये त्यांनी ऊसाची जात कशी निवडली व ऊसाचं व्यवस्थापन कसं केलं, तर आज आपण त्यांच्या प्लांटो कृषी तंत्र या स्टॉलला व्हिजिट दिली. ते आपल्याला थोडक्यात सांगतील की ऊसाचं नियोजन त्यांनी कसं केलं, खत व्यवस्थापन कसं करतात, म्हणजे आपल्या खतामध्ये, म्हणजे आपण जे रेग्युलर खतं टाकतो व जे प्लांटचे खतं ते टाकणारे, तर ते खतामध्ये आणि या खतामध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे फरक काय हे शेतकऱ्यांना आज ते थोडक्यात समजून सांगतील. सर, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव सुभाष शाडागळे, सातारा. आपल्यासोबत शेतकरी पण आहेत आणि शेतकऱ्यांसोबत आणि यांच्यासोबत आपण आज संवाद साधू. सर, थोडक्यात माहिती द्या. ते कसं वापरलं पाहिजे. गेली 10 वर्ष कृषकमध्ये प्लॅन्टो कृषी तंत्राचा अतिशय वेगळा ठसा उमटलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की गेली 38 वर्ष झाले प्लॅन्टो कृषी तंत्र अर्थात प्रचार वायू प्रोडक्ट याची जे उत्पादनं आहेत हे शेतकऱ्याच्या पसंतीमध्ये इतकं उतरलेले आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की आमचे सर्व प्रतिनिधी जे आहेत, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये पूर्ण बांधावरती जाऊन अगदी लागणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सगळी माहिती जी आहे ती बांधापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा फायदा असा होतो साहेब की मुळातच शेतकऱ्यांचा जो खर्च असतो, शेतीत सगळ्यात महत्त्वाचं नियोजन काय असतं तर बजेट असतं. आणि ते बजेट व्यवस्थापनाचं काम आम्ही इतकं प्रामाणिक आणि इतकं चांगल्या पद्धतीनं करत असतो आणि त्याचे रिझल्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं, आज आपण जे काय अडसालीच्या लागणी करतो, ऑल महाराष्ट्रामध्ये अडसालीच्या लागणी खूप चांगल्या पद्धतीनं होत असतात. तर त्याच्या जे काही विद्यापीठाने आपल्याला मात्रा दिलेल्या आहेत, त्याची मात्रा जी दिलेली आहे 160, 70, 70 आणि ती 4 हप्त्यामध्ये विभागून आपल्याला द्यायची असते. मग ते विभागून देत असताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं असतं, 50% स्फुरद टाकायचं असतं, 50% पालाश टाकायचं असतं. आणि त्याच्याबरोबर आमचं प्लॅन्टो दाणेदार नावाचं एक खत आहे. किती वापरलं पाहिजे साधारण? सुरुवातीला साधारण आपल्याला लागण करताना 50% स्फुरद, 50% पालाश बरोबर प्लॅन्टो दाणेदार एकरी 50 किलो वापरायचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं जर्मिनेशन 20 ते 22 दिवसानंतर होणार आहे, 18 दिवसाच्या नंतर 25 दिवसाच्या साधारण पिरियडमध्ये जर्मिनेशन खूप एकसारखं होतं. आणि त्याच्यानंतर आपण जे काही ड्रिंचिंग देणार आहे, त्या ड्रिंचिंगमध्ये आपण प्लॅन्टो कृषी तंत्राचं प्लॅन्टो ड्रीप नावाचं आणि पिस्टिप हे 2 औषधं आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि फर्टिगेशनमधलं 19-19 अशा पद्धतीनं आपण त्याला आळवणीसाठी म्हणा किंवा ठिबकमधनं 1 एकरासाठी 2 लिटर आणि पिस्टिम 200 ml अशा पद्धतीनं आपण पहिलं देतो. त्याच्यामुळे होतं काय की तुमचं एकसारखं जर्मिनेशन होऊन जातं सगळं. आणि त्याच्यानंतर जे 6वा आठवडा आणि 12 आठवडा जो मधला आहे त्याच्यामध्ये आपण नायट्रोजनचा जो हप्ता देतो आणि त्याच्यामध्ये 1-2 स्प्रेइंग असतात, प्लॅन्टोचे कीटकनाशक, बुरशीनाशक. मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा झील घेतो, परत पिस्टिम घेतो, कीटकनाशक आणि बुरशीनाशक. अशा पद्धतीनं आपण पहिला हा 1 महिन्याचा 1.5 महिन्याच्या आतमधला हा पहिला डोस असतो. फवारणी करायचं का? फवारणीसाठी आपण झील आणि पिस्टिम घेतो. नाही, आता या ऊसाची जात कोणती आम्ही तुम्हाला सांगू शकतो थोडक्यात. ऑल ओव्हर आपण खाली ग्राउंडला काम करत असल्यामुळे 86-032 ही जी आहे व्हरायटी ही ऑल सीझनमध्ये चालणारी व्हरायटी आहे. जी अडसलीला खूप चांगली चालते, पूर्वांगामीला खूप चालते, सुरूलाही खूप छान चालते आणि महत्त्वाचं खोडव्याला पण खूप छान चालते. आणि एकरी खर्च किती येतो, समजा आम्ही प्लांट वापरतो, या खर्चात आणि त्या खर्चाचा डिफरन्स आम्हाला थोडक्यात सांगू शकतात? आज तारखेला टेक्नॉलॉजी खूप मार्केटमध्ये आहेत, पण गेली 38 वर्षामध्ये आज आमचा ज्यावेळी शेतकरी प्लॉट व्हिजिट करतो किंवा शेतकऱ्याच्या ज्या काही हिशोबात आपण यूट्यूबला म्हणा किंवा दूरदर्शनला आम्ही दाखवत होतो, तर ते शेतकऱ्यांच्या जे म्हणणं आहे किंवा इतर पद्धतीपेक्षा त्यांना खर्च वगैरे जो आहे तो अतिशय कमी येतो. याचं कारणच असं आहे की प्लॅन्टो कृषी तंत्र हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी मातीवरती आणि पिकावरती काम करत आहे. त्याच्यामुळे खर्च अतिशय इतरांच्या पेक्षा कमी होतो. की जसं की आमच्या प्लॅन्टो कृषी तंत्राचा 1 एकराला कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये खर्च हा एक्स्ट्रा होतो. पण जे तुम्ही रासायनिक खतं वगैरे जे वापरत असता, जसं की मी मगाशी म्हटलं किंवा 160-70 ही खताची मात्रा येईल पिकाची, पण आपल्या लोकांना काय होतं, काही वेळेस माहीत नसतं किंवा आपण कुणाचं तरी बघितलेलं असतं, कोणतरी सांगत असतं. त्याच्यामुळे होतं काय, आपण त्या पद्धतीने फॉलो करायचा प्रयत्न करत असतो. पण ज्यावेळेस आपण दिलेल्या मात्रेनुसार जर आपण नियोजन जर केलं तर हे कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या फायद्याचं एक आता काही तंत्रज्ञान आहे. आमच्या भागात जास्त प्रमाणात खारं पाणी, मोचळ पाणी, तर त्या पाण्यामध्ये आता तुमचं खत वगैरे रिझल्ट चांगले आहे का? खाऱ्या पाण्यात तुम्ही वापरून दिलेलं आहे का? काही शेतकऱ्याला वापरायला दिलेलं आहे? अगदी बरोबर आहे. आता काही वेळेस आमच्या भागामध्ये म्हणजे सातारमध्ये पण बोरचं पाणी वगैरे ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो प्रॉब्लेम म्हणजे क्षारचं पाणी असतं त्याला, तर आम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांना काय करतो, ॲक्च्युली लोकेशनला ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतात आपल्या. आणि
मग त्याच्यासाठी आपण काय करतो, मातीच्या आतलं जे पर्क्युलेशन आहे, फॉर एक्झाम्पल आता हा बेड आहे. हा बरोबर. आता बेड तुम्हाला साधारण कसा दिसतो, एकदम कोरडा दिसतोय. पण ह्या पाटामध्ये जी ओल आहे, तर ह्या बेडमधल्या पाण्याचं जर पर्क्युलेशन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला उताराच्या बाजूला एक 3.5 ते 4 फुटाचा जर समजा नाला काढला तर तुमचा क्षारांचंही प्रमाण कमी होतं आणि वापसा कंडिशन जी पाहिजे असते पिकासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीने. शेतकरी पण आहे आपल्यासोबत. शेतकऱ्यांना काही जर प्रश्न विचारायचे असले ते पण विचारू शकतात की सरांना. आणि आता काय, आता त्यांनी फार माहिती दिली, आता हेच व्यवस्थित माहिती दिली. आणि खड्डा सगळ्यात नाला महत्वाचं खाणून ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक शास्त्र असं आहे ऊसाचं. ऊसाचे 4 हप्ते दिल्याच्या नंतर आता काय झाले बघा, 9-10 महिन्यापर्यंत जरी ऊस आता ह्या हाईटला जरी गेला तरी शेतकरी आज म्हणजे आता हे किती टेक्नॉलॉजी महिन्याचं पीक आहे आता हे? ह्याला आज बरोबर 6.5 महिने पूर्ण झाले. येणाऱ्या 28 तारखेला 7वा महिना चालू आहे. 6.5 महिन्यात साधारण किती गांड आहे त्याला? साधारण 2, 3, 4, 5, 10 गांड, 10-11 कांड्या साधारण एक 5-6 महिन्यात त्याला आलेलं आहे. तो म्हणजे 86-032 व्हरायटी. आता याच्यामध्ये सर मार्केटमध्ये अशा उडल्यावर सुलट चर्चा होते बघा. 86-032 म्हणजे नक्की कुठली व्हरायटी, हा. असे बरेचसे लोक प्रश्न विचारतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सर कोईमुत्तूर हा जो शब्द आहे ते ऊसाचं संशोधन केंद्र आहे आपलं भारत देशातलं. मग त्याचा जो को होता फक्त हा लोकांना बऱ्यापैकी माहित होता. को 86-032, को 265 हा जो को येतो तो कोईमुत्तूरचा को आहे. त्याच्यामुळे कोईमुत्तूर हा शब्द जो होता का नाही पूर्ण, हे बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. त्याच्यामुळे काही लोक प्रश्न विचारतात 86-032 कोईमुत्तूर 86-032 आहे का को 86-032 आहे. हो सर, आता 265 ची नेमकं व्हरायटी ओरिजिनल कोणची? आता आता आमच्याकडे तर सगळं भेसळच झालंय आता. बघा सर, सगळ्यात शास्त्र म्हणतो असेल शेतीमध्ये आपली एक म्हण आहे बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. त्याचं कारण काहीच आहे. तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो, ज्यावेळेस रिपिटेशन करतो, आता हे समजा व्हरायटी परत त्याच व्हरायटीचं परत तीच व्हरायटी, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नियोजन जे असतं म्हणजे यील्ड येण्यासाठी किंवा 2 पैसे मिळवण्यासाठी त्याच्यात शास्त्रीय कारण जर आपण पाहिलं का नाही तर बेनं हे प्रत्येक वेळेस म्हणजे चेंज झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे. तरच तुम्हाला उत्पन्न खूप छान मिळणार आहे आणि 2 पैसे खूप छान मिळणार आहेत. तर आज सरांनी जी माहिती दिली ती खूप अशी उपयुक्त शेतकऱ्यांना भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना खूप अशी उपयुक्त ठरणार आहे. तर हे व्हिडिओ मी जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. मस्त.